हा संघ एका बाजूला 3 सामने विन झालेला संघ म्हणजे सलग 3 सामने जिंकलाय तो विशाल स्पोर्ट 55-56 संघ, तर एका बाजूला 2 सामने जिंकून या सेमी फायनल मध्ये प्रवेश केलेला संघ तुम्ही पाहता सम्यक 11 17-17 संघ मैदानावरती. निश्चित ज्या संघामध्ये गाडी नंबर दिलाय त्या संघ मात्र वरती आलेत आणि अंतिम 4 मध्ये खेळतात ते संघ, कारण की ती पाहतात संदीप स्पोर्ट्स 16-16, त्यानंतर विशाल स्पोर्ट 55-56, त्यानंतर सम्यक 11 17-17 असे संघ मैदानावरती आले होते. मात्र योहान 11 हार्ड लक आणि संघ मात्र स्पर्धेतून बाहेर फेकला जातो. दुसरी सेमीफायनल लगेच सुरुवात करा. विशाल जोशी फिल्डिंग डिपार्टमेंट सजवा आदर मेगा फायनल आपली बाकी आहे, तर आपण विलंब करू नका, लगेचच फिल्डिंग डिपार्टमेंट आपण सज्ज करायची आहे. चला एक 12th मॅन गरजेचं असेल. 12वा खेळाडू आम्हाला अनिवार्य असेल या सामन्यासाठी, कारण की एखादा खेळाडू जर इंजर्ड झाला तर त्याच्या जागेवरती आम्ही 12वा खेळाडू येथून मात्र नियुक्ती करू. तर 12वा खेळाडू आम्हाला अनिवार्य असेल दोन्ही टीमच्या माध्यमातून, कारण की मालिका वीरसाठी तुम्ही बॅट पाहताय उत्कृष्ट अशी बॅट, तर दोन्ही संघाचे 12वा खेळाडू आम्हाला अनिवार्य असतील. तर चला लगेचच फिल्डिंग डिपार्टमेंट आपण सज्ज करा. ही दुसरी सेमीफायनल आजच्या दिवसातील या PPL मधील दुसरी सेमीफायनल आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ तुम्ही पाहताय तो संदीप स्पोर्ट 16-16 म्हणजे रणजित दादा घरत यांचा संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. आता मात्र बंटी जोशी आणि विशाल जोशी या दोन टीम मध्ये फाईट. चला फिल्डिंग डिपार्टमेंट सजवा. सलामी जोडी योगेश घरत आणि त्याला साथ देतोय बंटी जोशी. ही जोडी मैदानावरती स्ट्राईकला फलंदाज तुम्ही पाहताय ते योगेश घरतला, त्यानंतर नो स्ट्राईक एंड वरती बंटी जोशी आहेत. तर पहिला गोलंदाज पहिल्या P1 मध्ये 4 षटकांची मॅच तुम्ही पाहताय. अनिल पाटील हा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजीच्या पटलावरती. आजच्या दिवसामध्ये खूप चांगला आवाज तुम्ही ऐकताय ते म्हणजेच रिवोलची मात्र सर्वांचं, त्यानंतर अश्रफ पटेल असतील आणि खूप चांगलं लाईव्ह प्रक्षेपण जितूजी गोंदे GTC live.in माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह प्रक्षेपण. पंचाची भूमिका देखील त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. पंच सोहेल शेख, बंटी जोशी, विवेक जोशी हे दोन पंच मैदानावरती. पहिला बॉल विवेक जोशी यांचा इशारा वाईड बॉल आणि इथे मात्र पहिला चेंडू अतिरिक्त फेकले अनिल पाटील यांना डावखुरे. आताचा हा फलंदाज तुम्ही पाहताय ते म्हणजेच योगेश घरतने मागच्या सामन्यामध्ये का स्टार्ट निर्माण करून दिला होता, तो म्हणजेच सम्यक 11 टीमला 65 धावसंख्येचा पाठला देखील सहजरित्या केला होता. दरम्यानचा फटका पासला. फिल्डर जज करते सनी आहेत मिड ऑफला. खराब फिल्डिंग होते, सोपा झेल होता सनीसाठी. जजमेंट चुकीचं झालं. शेवटपर्यंत नजर चेंडूवरती ठेवली जात नाही. नजर हटी आणि दुर्घटना घटी. या ठिकाणी पाहू शकाल जीवनदान मिळते ते बॅट्समन योगेश घरतला. इथून मात्र एक धाव देखील फलकावरती ऍड केली जाते. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी क्रिकेट समीकरण पाहिलं आपण, कारण की जेव्हा जेव्हा झेल सोडल्या जातात तेव्हा तेव्हा मात्र फलंदाज मात्र खूप चांगली फलंदाजी करतात. योगेश घरतला मिळतं जीवनदान. कितपत फायदा उचलला जाईल योगेश घरतच्या माध्यमातून. स्ट्राईकला बॅट्समन बंटी जोशी, तर गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावरती. अनिल पाटील खूप चांगला गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज. याच फलंदाजांना एक चेंडू 6 धावसंख्येची गरज असताना षटकार ठोकला होता अनिल पाटीलनं, ते म्हणजे विशाल स्पोर्ट्ससाठी तोच हा गोलंदाज तुम्ही पाहताय. बंटी जोशी स्टेटवरती ग्राउंड बॅक टू द बॉल ड्राईव्ह केल्यात. वायडिश मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला फक्त सिंगल धाव येते. ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सजवलंय त्या प्रकारची गोलंदाजी होते, कारण P1 षटके फक्त 2 फिल्डर तुम्ही 30 यार्ड सरकारच्या बाहेर लावू शकता. आणि अशा मुवमेंटला ज्या क्षेत्रामध्ये आपण फिल्डिंग डिपार्टमेंट सजवले त्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असतं. आणि त्या प्रकारची कामगिरी मात्र करत असताना हा गोलंदाज अनिल पाटील. डावखुरी आताचा गोलंदाज फटका पासताय. फिल्डर जज करताय डीप विकेटला सुरेख जजमेंट आणि फलंदाज मात्र बाद होतोय योगेश घरत. बॅक टू द पवेलियन.
माध्यमातून त्यांचा देखील आभार व्यक्त करू, कारण की स्पर्धा मात्र अंतिम टप्प्यामध्ये येते. माऊली डीजेच्या माध्यमातून आमचा आवाज 2 दिवस तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. खूप चांगली साऊंड सिस्टीम, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर पूर्ण आयोजकांचं आम्ही आभार व्यक्त करतोय, त्यांना बोलण्याची संधी आम्हाला दिली आहे. विवेक जोशी असतील, त्यानंतर रोहित असतील आणि संदेश असतील, सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अनिल पाटील षटक तुम्ही पाहताय. षटक क्रमांक पहिलं. बंटी जोशीला मात्र अद्याप शांत ठेवलाय. मात्र बंटी जोशीला शांत ठेवणं कठीण असेल. बंटी जोशीने बॅटचा फेस खोललाय ऑन साइडला, मिडल ऑफ द बॅट आणि बंटी जोशीवरती जिम्मेदारी आणि बंटी जोशीला माहिती आहे ही मॅच किती महत्वाची आहे. इथून जिंकलो तर सरळ आपण मेगा फायनल मध्ये या 2 चमचमच्या ट्रॉफ्या तुम्ही पाहताय, त्याच्या पण किमान अगदा ठरू. दरम्यानचा बॉल ऑफ साइडला इनसाइड आउटच्या माध्यमातून विराट कोहलीची आठवण करून देणारा हा फटका तुम्ही पाहताय इनसाइड आउटच्या माध्यमातून. आणि चेंडू जात पहिल्या टप्प्यावरती. एक षटकार देखील पाहते. बंटी जोशीला आपण शांत ठेवणं कठीण असेल आणि बंटी जोशीला माहिती आहे आपण या गोल फलंदाजी करत असताना मुख्य अस्त्र या संघाचा प्रमुख फलंदाज आहे आणि संघनायक देखील आहे, त्यामुळे जिम्मेदारी बंटी जोशीवरती. स्टेप आउट झाले होते, डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचा होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र चेंडू बॅटचा संपर्क येत नाही. डॉट बॉलची सांगता होते. ओव्हर नंबर 1 म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 13 धावा, 1 सफलता त्याने मिळवल्यात त्या अनिल पाटीलनं. पहिल्या ओव्हरमध्ये योगेश गरजची विकेट मिळवली होती आणि पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 13 धावा. खूप चांगली गोलंदाजी म्हणता येणार नाहीये, परंतु एक ब्रेक थ्रू जरूर दिलाय त्या अनिल पाटील यांना. 13 धावा बंटी धावफलकावरती झाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्गावरती छोटू भास्करला पाहता आपण. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आता मात्र स्ट्राईकला बॅट्समन सलमान शेखचा या पीपीएल मधील विचार केला तर पीपीएल मध्ये पूर्णपणे त्याची बॅट शांत राहिली आहे. या पीपीएल मध्ये पूर्णपणे शांत ठेवली ती बॅट सलमान शेखची. मात्र गोलंदाजी खूप चांगली केली. अक्षय घरत संघ खेळतोय. अक्षय घरातला फलंदाजी कधी येणार, कधी षटकार चौकार पाहणार आपण अक्षय घरतची. आणि ते मात्र ते देखील पाहण्यासारखं असेल. मागच्या मॅचमध्ये देखील अक्षय संधी मिळाली नव्हती. मित्र खूप चांगली जेव्हा संधी मिळते तेव्हा संधी सोनं जरूर करतो तो. माझं संधी देणं गरजेचं असेल. दाफलगावर धावे 13. षटक क्रमांक पहिले संपन्न होतं. दुसऱ्या ओव्हरमध्ये छोटू वास्कर शॉर्ट पॅन पूल केला, हुक केला चेंडूला. चेंडूची लाईन लवकर पिकअप केली ते बॅट्समॅन सलमान शेखनं आणि सरळ फेकून देतो चेंडूला. चेंडू डीप फाईन लेग रिजन मध्ये पॉवरफुल स्ट्रोक 6. काय फटका लागवला सलमान शेखनं. हाफ ट्रॅकर चेंडू होता, फक्त दिशा दिली. हवेचा वेग ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या फक्त हवेचा
वापर केला सलमान शेखने, फक्त फ्लिक केले चेंडूला. खूप चांगला फटका आलाय सलमानच्या बॅटमधून. हे बुद्धी आणि बुद्धीचा वापर खूप चांगला केला जातो आहे. तर म्हणजे सलमानच्या माध्यमातून त्याला माहिती आहे सरळ जर आपण स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला तर हवेचा वेग विरुद्ध दिशेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपण बाद देखील होऊ शकतो. मग त्याने हवेचा वेगाचा वापर केला आणि षटकार ठोकला या बॉलवरती. टोटल धावसंख्या फलकावरती 19. छोटू वास्कर वरती पहिल्याच बॉलवरती प्रेशर निर्माण केलं सलमाननं, कारण की पहिल्या बॉलवरती आलाय षटकार. पुन्हा त्याच रिझनला आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फिल्डर जज करतात डीप फाईन लेगला. खूप चांगली फिल्डिंग होते. दुसरीचा प्रयत्न होईल तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. आता मात्र छोटू वास्कर क्षेत्ररक्षक तैनात केले होते त्या क्षेत्रामध्ये, कारण की पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतर मी म्हणेन क्षेत्ररक्षण लगेचच सजवलं जात आहे. तो 2 धावा जरूर येते त्या बॉलवरती. दुहेरी धावसंख्येनं संघ पुढे सरसावेल. टोटल धावसंख्या 21. षटक क्रमांक 2. आमच्या समेत गुण लेखकाची भूमिकेत तुम्ही पाहता अजय जोशी आहेत. खूप चांगले गुण लेखकाची भूमिका. बंटी जोशी आणि सलमान शेख ही जोडी मैदानावरती. छोटू वास्करचा हा पुढचा बॉल. खूप चांगला चेंडू फेकी केला होता, मात्र दिशेवरती नियंत्रण नाहीये. वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड केली जाईल आणि एकेरी धावसंख्येनं संघ पुढे सरसावेल. 22 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली होती ती सम्यक 11 17 या संघाची. त्यानंतर प्रेशर आता मात्र विशाल जोशीवरती आहे. संघनायक आहेत विशाल जोशी, त्यानंतर आयोजक देखील आहेत. मात्र त्यांच्या संघानं खूप चांगली कामगिरी केली आहे, कारण की सलग 3 सामने त्याने जिंकले होते आणि चौथा सामना खेळत असताना हा बॉल ऑफ साईडला खूप चांगला फटका बंटीच्या माध्यमातून येतो आहे. ती सलमान होते स्ट्राईकला, माफ करा. सलमानच्या बॅटमधनं हा खूप चांगला स्ट्रोक ऑफ साईडला. डीप कव्हरला चेंडूला फिट केलं जातं. सनी होते त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये. चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत अवधी होता 1 धाव घेण्याचा. एकेरी धावसंख्येने टोटल धावसंख्या फलकावरती 23 धावा. बंटी जोशीवरती पूर्णपणे नजरा असतील त्या विशाल जोशी या संघनायकाच्या, आणखी विकेट कशी प्राप्त केलेली बंटीची हे देखील पाहण्यासारखं असेल. दरम्यानचा बॉल स्वीप केलाय, पॅडल स्वीप तुम्ही पाहताय. गुडघ्याचा वापर. 1 धाव कंप्लीट. दुसरा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सातत्यानं स्टीव्ह स्मिथ अशा प्रकारचे स्वीप लागवत असतो आणि त्या प्रकारचा फटका लगवला स्वीपचा फटका तो बंटी जोशीनं. टोटल धावसंख्या पुढे सरसावेल. टोटल धावसंख्येच्या फलकावरती 25 धावा. 25 धावा आणि हे दुसरं षटक मार्गस्थ असताना छोटू वास्करचं पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर काय लाजबाब कमबॅक कौतुकास्पद कामगिरी छोटू वास्करने केली आहे. हा बॉल बंटी जोशीला डॉट चेंडू फेकणं म्हणजे मी म्हणेन एक चांगला गोलंदाज मानेन ते छोटू वास्करला, कारण की बंटी जोशीला या ओव्हरमध्ये शांत ठेवलंय ते म्हणजे छोटू वास्करनं. निश्चित बंटी जोशीला जर डॉट चेंडू फेकणे म्हणजे एक वाघाला आपण दूध पाजण्यासारखं असेल, कारण की बंटी जोशी एक चांगला फलंदाज. कित्येक मैदान गाजवलेला हा फलंदाज. नो बॉल. पंचांचा इशारा येतोय. फ्री देखील असेल आता मात्र, कारण की अपेक्षापेक्षा जास्त उचली ह्या चेंडूने घेतली होती. हाफ ट्रॅकर चेंडू होता. शॉर्ट लाईन डिलिव्हरी तुम्ही पाहताय आणि ज्या प्रकारे चेंडू उचली घेतली होती अतिरिक्त उचली चेंडूने प्राप्त केलेत. लगेचच पंचा विवेक जोशी आणि सोहेल शेख आम्हाला दर्शवतात. नो बॉल आणि त्यानंतर हा फ्री हिट. बंटी जोशीने कित्येक मैदान गाजवलेत. कित्येक मैदानावरती मॅन ऑफ द सीरीजचा मानकरी ठरलेला खेळाडू. फ्री हिटचा बॉल स्ट्रायकर बंटी जोशी आणि फ्री हिटचा चेंडू मी सोडणार नाहीये. बंटी दाखवून देतोय, मात्र झेल देखील टिपला जातो. खूप चांगली फिल्डिंग नमित त्या क्षेत्रामध्ये होते. 2 धावा जरूर मिळतात या बॉलवरती. अंतिम बॉलवरती येतात 2 धावा. खूप चांगली फिल्डिंग नमितने दाखवली. वाईडिश लॉंग अपला मात्र फायदा नाहीये. विकेट मिळाली होती बंटीची, मात्र फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे जीवनदान मिळेल बंटीला. आणि सातत्याने पाहतोय आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये काही नियम देखील अपडेट होत असताना त्यानंतर हा फ्री हिटचा चेंडू तीन पाहतात. टोटल धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 28 धावा म्हणजे सरासरी राखल्या जाते प्रति षटकामागे 14ची. एका बाजूला बंटी जोशी, त्यानंतर सलमान शेख. 28 धावा फलकावरती झाल्यात. जोपर्यंत बंटी जोशी आणि सलमान शेख मैदानावरती असेल तोपर्यंत तुम्ही पाहू शकाल धावसंख्या किती बनवली जाईल हे सांगू शकत नाही ह्या मॅच मध्ये, कारण की दोन्ही फलंदाज आहेत. केव्हाही मॅचचं चित्र पलटवू शकतील. केव्हाही टार्गेट मी म्हणेन टार्गेटला मात्र बढोतरी दिला जाईल. खूप चांगली फलंदाज आहेत मैदानावरती.
मात्र विकेट देखील मिळवणं गरजेचं असेल. एखादा विकेट एखादा ब्रेक थ्रू गरजेचा असेल ते म्हणजेच टीम विशाल स्पोर्ट 55-56 या संघासाठी. गोलंदाज तुम्ही पाहता संदेश वास्कर. हा गोलंदाज स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये खूप चांगली कामगिरी 2 दिवस पाहतोय आपण. सातत्याने त्यांची धावपळ होत असताना खूप चांगलं आयोजन त्यांनी केले आणि खूप चांगली मेहनत त्यांनी घेतली. विशाल जोशी त्यांच्या समेत असतील, त्यानंतर संदेश वास्कर खूप चांगलं आयोजन त्यांनी केले आणि खूप चांगली मेहनत त्यांनी 2 दिवस तुम्ही पाहतोय आम्ही त्यांची. तर स्ट्राईकला बॅट्समन सन्मान, तर गोलंदाज संदेश वास्कर हा गोलंदाज तुम्ही पाहताय. पहिला बॉल यस, एक क्रिकेटचा ब्रह्मास्त्र तुम्ही पाहताय संदेश वास्कर यांच्या माध्यमातून. यॉर्क यांचा चेंडू सन्मान देण्या व्यतिरिक्त कोणताही पर्याय नव्हता. ते फलंदाज सन्मानकडे मात्र यष्टीरक्षकाकडे चेंडू जातोय तोपर्यंत डॉट चेंडू सांगता होते. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होत होता, मात्र ज्या प्रकारे बॅकअपला आले होते अतिशय वेगानं संदेश पुन्हा एकदा फ्लिक करतायत चेंडूला. शॉर्ट टाइम चांगली फिल्डिंग होते. डायरेक्ट हिट काय केलं जात नाहीये मी म्हणेन. या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून फिल्डिंग खूप चांगली केली होती. विशाल जोशी तेच सांगतायत की डायरेक्ट हिट काय केलं नाहीये तुम्ही, कारण की विकेट कोणाची होती, बंटी जोशीची विकेट होती. जरी अतिरिक्त एक धाव गेली असती तरी चाललं असतं, परंतु जर डायरेक्ट हिट झालं असतं तर तुम्ही एक मोठा मोहरा बाद केला असता, एक मोठा अडथळा दूर केला असता या मॅच म्हणून. तुम्ही डायरेक्ट हिट करत नाही, धाडच नव्हतं डायरेक्ट हिट करायचं. या बॉलवरती येते एक धाव, त्यानंतर स्ट्राईक देखील मिळते बॅट्समन बंटी जोशीला. एकेरी धावसंख्येनं संघ पुढे सरसावेल. 29 मात्र मैदानावरती थोडंसं हसी मजाक संदेश वास्करवरती प्रेशर आले असं वाटतंय. हा चेंडू मात्र वाईट, लेक्सिकच्या खूप बारून जाणारा चेंडू. संदेश वास्कर वरती प्रेशर निश्चित जाणवत आहे, कारण की बंटी जोशी जसं स्ट्राईकला आलं त्यानंतर वाईट फेकलाय. बंटी जोशी देखील की स्मिथ असे देतोय गोलंदाज संदेश वास्करला. नंतर बंटी जोशी एक चाणक्य रीती फलंदाज आहे, केव्हाही बॅटचा पेस खोलू शकेल. दरम्यानचा बॉल फुल टॉस यस, स्टेप आउट झाले होते डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून. चेंडूला मात्र भिड जो गॅप होता आणि डीप पॉइंटच्या वरून केला जातो या फटका. चेंडू जातो सीमा रेषा बाहेर. हा येतोय चौकार बॅट्समन बंटी जोशीच्या बॅटमधनं. खूप चांगला फटका लागवला जाते. पुन्हा एकदा ऑफ साईडला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाळं आखलं होतं. लोअर फुल टॉस चेंडू होता आणि जाळ्यामध्ये फसलाय हा फलंदाज बंटी जोशी. एक मोठी सफलता मिळते. मी म्हणेन एक षटकार एक चौकार जरी दिला असला तरी नाराज नसणारे विशाल जोशी, कारण की विकेट त्यांनी मिळवले बंटी जोशीची. दाफलकावरती धावा आहेत त्या 40 धावा, 40 धावा दाफलकावरती झाल्या आहेत आणि पाहू शकाल उत्साह गती आहे. आणि बंटी मात्र स्वतःवरती नाराज झालाय. मात्र विशाल जोशी मी म्हणेन प्रोत्साहित करत असतील ते गोलंदाज संदेश वास्करला, कारण की एक षटकार एक चौकार जरी तुम्ही दिला असला तरी देखील एक मोठा मोहरा बाद केला या सामन्यामधील. बंटी जोशीला तुम्ही बाद केला, त्यामुळे निश्चितच एक षटकार एक चौकारला काय मोल नसणार आहे या ओव्हरमध्ये हे सांगत असताना विशाल जोशी. दाफलकावर धावा 40, गडी बदल तब्बल 2. योगेश घरत आणि त्यानंतर बंटी जोशी असे 2 फलंदाज बाद झाले. बऱ्याच उशिराने मात्र पार्टनरशिप मध्ये ब्रेक होते. नवीन फलंदाज त्याची बॅटिंग पाहण्यासाठी पूर्ण गाव आलाय. अक्षय घरत उर्फ माठ्या तुम्ही पाहता स्ट्रायकर यांना. माठ्याला पाहताय हेलिकॉप्टर शॉट तुम्ही पाहताय, उडवला जातोय मात्र चेंडू सरळ जातोय कार्पेट सारे.
चेंडू येते डीप विकेटला, खूप चांगली फिल्डिंग होते. फक्त सिंगल धाव, स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली अक्षय गरजनं. अक्षय गरजला माहित होतं शेवटचा बॉल आहे, स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये येणं गरजेचं आहे आणि स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली जाते अक्षय गरजच्या माध्यमातून. सिंगल धाव, षटक क्रमांक 3 समाप्त होतंय आणि 3 ओव्हरमध्ये धावा बनवल्या तब्बल बंटी जोशीच्या संघाने म्हणजे समेक 17 या संघानं धावसंख्या बनवल्यात तब्बल 41 धावा. गडी बाद झाल्या 2. बंटी जोशीचं कौतुक करेन. बंटी जोशीनं 2 षटकार दाखवले होते, 2 चौकार देखील बॅटमधनं आले होते. खूप चांगली बॅटिंग बंटीने केली, चांगल्या स्थितीमध्ये जरूर आणून ठेवलं आपल्या संघाला. जो शेवट गोड करायचा होता तो शेवट मात्र गोड करता आला नाही ते बॅट्समन बंटी जोशीला. तर अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सनी घरचा वापर केला जातोय. काहीतरी रणनीती आखली होती विशाल जोशी यांनी, कारण की सातत्याने पाहतोय 3 मॅच मध्ये सनी घरत पहिलं किंवा दुसरं षटक घातला होता, मात्र विशाल जोशीने काहीतरी रणनीती आखली. सनी घरासाठी 4थे षटक म्हणजे पेंडिंग ठेवलं होतं आणि 4थ्या षटकासाठी वापरलं जात आहे ते सनी घरतला, कारण की 3 मॅच मध्ये पाहिलं आपण सनी घरत षटक क्रमांक पहिले किंवा षटक क्रमांक 2 हातला होता, मात्र या मॅच मध्ये काय ते रणनीती आखली विशाल जोशीनं आणि षटक क्रमांक 4 सनी घरतच्या हातामध्ये दिलाय. स्ट्राईकला बॅट्समन अक्षय. पहिला बॉल मात्र खूप चांगला तुम्हाला पाहायला भेटतोय. सोहेल शेख यांचा इशारा येतो वाईटचा. चला विशाल जोशी आपणच आयोजक आहात, पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला संदेश वासकर, आपलीच स्पर्धा आहे, आपणच स्पर्धेचं आयोजन केलंय तर सपोर्ट करायचा पंचांना. आपण आपली स्पर्धा आपण सुद्धा आयोजक देखील आहेत आणि पंच तुम्हीच ठेवता, त्यामुळे आणि आपली गावाची स्पर्धा आणि गावचेच पंच आहेत, त्यामुळे थोडं सहकार्य आर्थिक सहकार्य करा. आपली स्पर्धा कोणत्याही स्पर्धेला कालबोट लागता कामा नये, याच्याकडे आपण लक्ष केंद्रित जरूर करा. चेंडू खूप चांगला होता सनी घरतचा, मात्र ऑफस्टिकचा खूप बाहेरून जाणारा चेंडू होता. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तुम्ही पाहता सनी घरत. हा बॉल तुम्ही पाहता यष्टीरक्षक विशाल बीट होतोय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतोय. बॅकअपला खूप उशिराने येत आहे, तोपर्यंत सिंगल धाव. पंच पुन्हा एकदा वाईट आणि दुसरा वाईट बॉल या ओव्हर मधील अद्याप एकही चेंडू फेकला जात नाहीये. ते सनी घरतच्या माध्यमातून 3 धावा एक्स्ट्रा खर्च करतोय हा गोलंदाज सनी घरत. आता मात्र स्ट्रायकरला येतो तो सलमान शेख. एक षटकार सन्मान दाखवलं, आल्या पहिल्याच बॉल वरती षटकारानं खातं खोलं सलमान शेखनं. त्यानंतर बऱ्याच उशिरानं स्ट्राईक मिळते सलमानला. हा चेंडू ऑन साइडला अफलातून फटका फ्लिक केला, फक्त टायमिंग कधी चांगली आहे पहा, हवेचा वापर कधी चांगला करतोय फलंदाज सलमान शेख. धन्यवाद डीजे. तर षटकार आलाय सलमानच्या बॅट मधनं. टोटल धावसंख्या फलकावरती वेगळं ट्रॅव्हल होत असताना 50 धावा म्हणजे 50 धावा कंप्लीट होत्या त्या संघाच्या. सम्यक 17 या संघाच्या. सनी घरत मागं धरतो. सनी घरत वरती विशाल जोशीनं भरोसा दाखवला होता. एक चेंडू फेकलाय, धावा खर्च केल्या तब्बल 9 धावा एकाच चेंडूमध्ये खर्च करतोय, म्हणजे अतिशय लांबडं षटक तुम्ही पाहताय ते सनी घरतचं. आणि येते मात्र ऑन केलं जाईल अक्षय घरातला. चला डेड बॉल ती पाहताय
तर अक्षय ऑन केलं जाते तुम्हाला इथून म्हणून अगोदरच धावायचं नाहीये, कारण की जोपर्यंत चेंडू रिलीज केला जात नाही तोपर्यंत आपण क्रीज सोडायची नाही. दरम्यानचा बॉल खूप चांगला तुम्ही पाहताय. तर डॉट बॉलची सांगता होते. खूप चांगला चेंडू तुम्ही पाहताय. वाईड यॉर्कर आता मात्र सक्सेस लाभतंय. ते सनी घरातला वाईड यॉर्करचा चेंडू त्याने फेकी केलाय. बीट केलं ते बॅट्समन सलमान शेखला, कारण की सातत्याने शफल होत होता. ज्या प्रकारे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो, लॉंग लेग रिझर्वमध्ये स्ट्रॉंग झोन तुम्ही पाहताय ऑन साईडला त्या क्षेत्रामध्ये सातत्याने खेळण्याचा प्रयत्न करत होता. आता मात्र चांगला चेंडू फेकी केला सनी घरातनं. फुल टॉस बॅटची करा, चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. तो असं पंबलिंग होत आहे. दोन फिल्डर मात्र शतकामध्ये मिळत चालू होती, मात्र अंतिम मोमेंटला चेंडू फील्ड केला जातो. एक धाव धावफलकावरती अंकित होते. एकेरी धावसंख्येनं टोटल धावसंख्या 51, षटक क्रमांक 4 मार्ग असते. 60 धावसंख्येच्या आत रोखणं गरजेचं असेल यावेळेस मात्र या सम्यक 11 17-17 या संघाला, कारण की एका बाजूनं गोंदाची पाहिली आपण सम्यक 11 17-17 या संघाचे चेंडू झालेत. अद्याप 3 चेंडू झालेत. तर एका बाजूला बंटी जोशी सारखा गोलंदाज आहे, सलमान शेख असेल, खूप चांगली गोलंदाजाची लाईन टीम पाहताय. त्या सम्यक 11 या टीम मध्ये गोलंदाजी मार्गावरती सनी घरत, अक्षय घरत साठी हा चेंडू बॅट अँड पॅड मध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता. अक्षय घरत एक चांगला फलंदाज मात्र ह्या मॅच मध्ये थोडासा नाराज करतो पाठराखीनं. ज्या प्रकारे खेळाडूने आशा दाखवली आहे की मोठे फटके अक्षयच्या बॅटपदने येतील, मात्र मोठे फटके येत नाहीये. धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय. टोटल धावसंख्या आहेत त्या 51 धावा. त्याला स्पीडअप करायचं 5 वाजतायत. तर अद्याप एक मॅच पेंडिंग आहे आपली मेगा फायनल, त्यासाठी वेळ देणं खूप गरजेचं असेल. स्पीडअप करायचं आपण लगेचच. हा बॉल देखील तुम्ही पाहू शकाल, लाईन पाहावी लागेल. चिमणीची धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, मात्र एखाद्या फलंदाजाला परतावा लागला. धाव कंप्लीट होते. पंच वाईटचा इशारा करताय. सनी घरात ऍक्च्युली करतो काय लक्ष नाहीये म्हणजे खेळामध्ये, आणि ते मात्र दुसरी धाव देखील एक धाव मिळते आणि त्यानंतर एक वाईट एक्स्ट्रा धाव. म्हणजे या बॉलवरती टोटल धावसंख्या 2 धावा येतील. धावफलकावरती धावा 53. तर रमजान शेख यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. रमजान गुलाम शेख यांना विनंती करतोय आपण ह्या व्यासपीठावरती स्वागत असेल आपलं. हा बॉल पुन्हा त्या दिशेने केलेत, फटका पासल्या उंची जास्त, मात्र जज करतोय, मात्र जजमेंट चुकीचं आहे आणि चेंडू जातो सीमा रेषा बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार आणि या 4 धावा मिळतील या बॉलवरती आणि या 4 धावसंख्येनं संघ पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 57 धावा. तर शेवटचा बॉल बाकी, चेंडू द्या लगेचच, कारण की 5 वाजलेत आणि अद्याप एक मॅच पेंडिंग आहे फायनलची आणि एक इनिंग देखील बाकी आहे या मॅच मधील. तर चेंडू लगेचच द्या, जुना चेंडू द्या लगेचच, पूर्तता करा चेंडूची. तर शेवटचा बॉल आहे तर लगेचच विशाल जोशी स्पीडअप करायचा आपण आपला संघ खेळते मैदानावरती, कारण की आता एक मेगा फायनल बाकी आहे. जर फायनल आपण जास्त षटकांची केल्याची असेल तर इथून स्पीडअप करा आपण, कारण की आपण ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे प्रत्येक सामन्यात 4 षटकांचा खेळलो तरी मेगा फायनल कमीत कमी 4 षटकांची तरी होणं गरजेचं असेल. धावफलकावरती धावा टोटल 57 आणि हा शेवटचा बॉल या पहिल्या पूर्वार्धामधील, या पहिल्या इनिंग मधील, दुसऱ्या सेमीफायनल मधील, या पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल. गोलंदाज सनी घरत सज्ज होईल. स्ट्राईकला बॅट्समन सलमान शेख, जो पूर्णपणे या स्पर्धेमध्ये मी म्हणेन अपयशी राहिला होता फलंदाजीच्या माध्यमातून, मात्र या मुख्य सामन्यामध्ये ज्या प्रकारे सेमीफायनलची मॅच आहे आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होत असताना तुम्ही पाहताय. हा बॉल ऑफ साईडला केल्याचा होता, धाव घेईल
घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि येथे मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आणि फलंदाज पुन्हा एकदा धाव कंप्लीट करतोय आणि येथे मात्र अंतिम बॉलवरती येते सिंगल धाव बाईच्या स्वरूपात धाव येईल आणि सत्र संपन्न होते. पहिल्या पूर्वार्धामध्ये बनवल्या त्या 58 धावा आणि टार्गेट आहे तुमच्याकडे 59 म्हणजे 59चं टार्गेट आहे 4 ओव्हरमध्ये. चला बंटी उशीर करू नका कारण की 5 वाजून गेलेत आणि आपल्याला एक मॅच आताही बाकी आहे आणि एक इनिंग देखील बाकी आहे. तर पंच विवेक जोशी आणि सोहेल शेख यांना देखील विनंती करते आपण टीम मिटिंग घेऊन देऊ नका कोणत्याही टीमला आता, कारण की ही इनिंग लवकर लवकर संपन्न करणं आपल्याला गरजेचं असेल. आणि बंटी जोशी आपण देखील तो सपोर्ट करा, लगेच क्षेत्ररक्षण साजवा आपलं. तर चला बंटी जोशी फिल्डिंग सजवायचं आपण. तर हे सेमी फायनल दुसरी मॅच टार्गेट 59 धावसंख्येचं. तर या दुसऱ्या इनिंगसाठी जाऊ आपण पुन्हा एकदा रिवॉल्टची मात्रे सरांकडे. तोपर्यंत डीजेच्या माध्यमातून ऐकू एक सुमधुर संगीत. तर बंटी आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं लगेचच. रमजानजी शेख आपल्याला विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आमचे भरतदादा आपल्याला आमंत्रित देखील करतायत. रमजानजी शेख या आपण व्यासपीठावर आपण या परिसरातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आहात. बिल्कुल आइए रमजान जी, आपका तहे दिल से स्वागत है. तर पहा पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहिलात आणि मॅच सुरू आहे विशाल स्पोर्ट्स ट्रिपल 56 विशाल स्पोर्ट्स 5556 गाडी नंबर विशाल स्पोर्ट्स त्यांच्या विरोधात मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो बंटी जोशी यांचा संघ. सम्यक 11 17 गाड्यांची नंबर आहेत आणि या खरं तर त्यांच्या आवडत्या नंबरानं संघाला पॅक केलंय आणि एकमेकांसमोर खेळण्यासाठी सज्ज असतील. तर पहिल्या सत्रामध्ये 4 षटकामध्ये आपण उच्चांक सर्वाधिक खरं तर धावसंख्या देखील पाहायला मिळाली. 58 धावा काढून 59 धावांचं लक्ष्य. मागाशी देखील अशाच पद्धतीचं आव्हान होतं ते बंटी जोशीच्या संघाला होतं, परंतु त्या बंटी जोशीच्या संघानं सहज पार केलं होतं. मात्र इथं विशाल स्पोर्ट्स 5556 हा संघ या धावा पूर्ण करेल का हा मात्र काही वेळच आपल्याला सांगून जाईल. फार महत्त्वाचा सामना असेल या मॅच या स्पर्धेतला. सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल, पहिला सेमीफायनल जिंकला होता आपण बघितलात तो संदीप स्पोर्ट्स 16 संघानं अर्थातच. आणि तिथे मात्र त्यांच्या संघानं फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या संघातून जो संघ विजय होईल त्या संघाची मात्र लढत ही संदीप स्पोर्ट्स 16 संघाच्या विरोधात होणार आहे. त्यामुळे हा मॅच देखील दोन्ही संघांसाठी फार इम्पॉर्टंट आहे. कोण जिंकेल आणि कोण फायनलमध्ये प्रवेश करेल असा हा सामना. सलामीची जोडी मैदानात नक्कीच दाखल देखील झालेली आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. स्ट्राईकला आपण पाहू शकाल फलंदाज कोण आहे स्ट्राईकला. चला 12वा खेळाडू या गोटू आणि छोटू ही जोडी मैदानावर. गोटू स्ट्राईकला तर रोहित अर्थात छोटू मात्र नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकला गोटू आपल्याला पाहायला मिळतोय. तर सलामीचं षटक घेऊन येतोय गोलंदाज बंटी जोशी.
अष्टपैलू खेळाडू बंटी जोशी. खरं तर हा कदाचित मालिकावीरच्या रेसमध्ये असेल हा खेळाडू. अष्टपैलू खेळाडू बंटी जोशी. समोर फलंदाज गोटू. एक उदयमुख खेळाडू आहे, एक नवतरुण युवा खेळाडू आहे आणि तेवढाच चांगला मी म्हणेन फलंदाजी देखील करणारा खेळाडू आहे. पाहूया इथे मात्र दुसऱ्या सत्रातला पहिला चेंडू घेऊन येतोय बंटी जोशी. सामन्याला काही क्षणात सुरुवात होईल. पहा, लगेच स्पीडअप करा, फार उशीर घेता तुम्ही. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू खरं तर उचले देणारा चेंडू, अगदी अचूक टप्पा होता आणि अचूक टप्प्यावर गुड लेंथवर चेंडू फेकला आणि तो देखील फलंदाजाला या ठिकाणी कठीणता निर्माण करणारा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी फेकली गेली आहे. पहिलाच चेंडू डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती, डॉट बॉलची समाप्ती आपण पाहू शकतो. नेक्स्ट बॉल फास्टर गोलंदाज बंटी जोशी. राईट आर्म ओव्हर द विकेट, डान्सिंग डाऊन द विकेट वन्स अगेन. गोटूला मात्र पूर्णपणे बीट केलाय. सुरुवातीपासून हाणामारी करावी लागेल विशाल स्पोर्ट्स 555-6 संघाला. सुरुवातीपासून मी म्हणेन प्रत्युत्तर द्यावा लागेल, सुरुवातीपासून फटकेबाजी करावी लागेल, कारण धावाच तेवढ्या आहेत. तुम्हाला 58 धावा करायच्या आहेत. फार मोठी धावसंख्या आहे 4 षटकामध्ये, मात्र या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात गोड करावीच लागेल. हा चेंडू डान्स, नाईस, व्हेरी गुड स्ट्रोक. हा चेंडू लॉक ऑफला जातोय अगदी वेगानं, तेवढ्याच वेगानं चेंडू पकडलाय. पंचांचा इशारा येतोय. तर यस, अंपायर कॉल 4 रन्स. 4 धावा मिळत आहेत. क्षेत्ररक्षण अतिशय मी म्हणेन चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला होता, परंतु पाय त्याचा कदाचित सीमा रेषेला टच झाला आणि इथे मात्र मिळतोय 4 धावांसाठी चौकार. लाईव्हच्या माध्यमातून देखील आम्ही पाहिलं की क्षेत्ररक्षक सलमानचा पाय हा सीमा रेषेला लागला. हा चेंडू आडव्या बॅटने केला, मिस टायमिंग स्ट्रोक, प्रॉपर टाइम नाही झालं आणि इथे मात्र झेल भूमीला दान. झेल मिस, झेल सोडला. मिळते 1 धाव. धावसंख्या धावफलकावर 5 5 धावा लागल्या जात आहेत. सुरुवातीपासून बिग हिट खेळावे लागतील, चौकार षटकार मारावेच लागतील अशी धावसंख्या तुमच्या समोर आहे. तुम्हाला विशाल स्पोर्ट्स 555-6 संघाला फार मोठी अपेक्षा असेल चांगल्या खेळीची. नेक्स्ट बॉल बंटी जोशी पंचांना पार करून राईट आर्म ओव्हर द विकेट. पंच विवेक जोशी यांना पार करून चेंडू पुन्हा एकदा ठिकाणी टाकल्यानंतर हा चेंडू इथे मात्र झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय छोटू वास्कर. गडी बाद होत असताना विशाल स्पोर्ट्स 555-6 संघाला मिळतोय धक्का. नवीन फलंदाज मैदानात जातोय नमित पगडे. नॉन स्ट्राईकला गोटूसाठी हा चेंडू मात्र लेग स्टंपला होता. चेंडू पंचांचा इशारा येत नाही, अर्थात लेग स्टंपच्या वरून चेंडू जातोय. डॉट बॉल वेगवान फेकला बंटी जोशीनं. वेगवान चेंडू होता, गतिवान चेंडू होता आणि तिथे मात्र एका डॉट बॉलची आणखी समाप्ती झाली आहे. या षटकामध्ये फक्त धावा आल्या आहेत 5. 1 विकेट ही एक कामगिरी राहिली आहे बंटी जोशीची. 1 विकेट 5 धावा. कुलदीप चौधरी या व्यासपीठावर आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. कुलदीपजी चौधरी या आपण खरं तर आपल्या गावच्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आपण आलात. पेट प्रीमियर लीग आणि या लीग मध्ये आलेल्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आपण या व्यासपीठावर किंवा पेट गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ देखील या मैदानावर जर आपण असाल तर कृपया व्यासपीठावर यावं, कारण आपल्याच गावातील ही मुलं आहेत आणि चांगले खेळ करण्याचा प्रयत्न करतायत. आणि टीम मीटिंग घेऊ नका, चला स्पीडअप स्पीडअप ओनली स्पीडअप, हरी अप. विनंती असेल खेळाडूंना. बंटी जोशी आपण जास्त वेळ घेऊ नका. पहा 5 धावा फक्त इथे
धावफलकावर आहेत आणि तुम्हाला अजून 3 षटक फेकायचे आहेत. त्यामुळे या धावा पूर्ण करण्यासाठी 3 षटकं फेकावेच लागणार आहेत. तुम्हाला आता 15 मिनिटं फक्त तुम्हाला देता येतील इथून पुढे. त्यामुळे तुम्ही वेळेकडे लक्ष केंद्रित करा. अजून एक मॅच खेळवायची आहे, अंतिम फायनल प्रीमियर लीगची फायनल असेल, पेट प्रीमियर लीगची. पहा या स्पर्धेतून एक खरं तर छोटंसं रोपटं वृक्ष, पवित्र वृक्ष ज्याला म्हटलं जातं, ती तुळशी वृंदावन आपण नेहमीच आपल्या घरासमोर लावत असतो. त्या तुळशीचं रोपटं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जातं आणि एक संकेत, एक संदेश पोहोचवला जातोय की झाडे लावा, झाडे जागवा. लावी करा, फक्त झाडे लावायची कामं करा, लावालावी करू नका. नक्कीच चांगलं कार्य करा, हे मात्र संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाईल. कारण असं म्हटलं जातं की अंगणात तुळस आणि मंदिरावर कळस हीच आहे महाराष्ट्राची ओळख. असं तुळशीचं रोपटं आपल्याला नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जात आहे. अतिशय चांगली स्पर्धा आणि आम्ही जेव्हा आलो त्यावेळी नक्कीच हा संदेश देखील आम्हाला सांगितला. तर आयोजकांचं मी मनापासून कौतुक करतोय. त्याला स्पीडअप होत नाहीये, 15 मिनिटं फक्त तुम्हाला वेळ असेल. खरं तर अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. या पेट प्रीमियर लीगच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलंय. या स्पर्धेच्या माध्यमातून एक संदेश देखील पोहोचवला जातोय. छोटंसं तुळशीचं रोपटं देऊन तुम्हाला संदेश देतायत की झाडे लावा आणि झाडे जगवा. लावालावी करा फक्त झाडांची, परंतु लावलावी माणसात करू नका, हा मात्र संकेत दिला जातोय. थँक्यू सो मच. बॅक टू क्रिकेट. चेंडू शॉर्ट पे चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर स्थिर, स्थगित, फक्त आणि फक्त 5 धावा. बंटी जोशी, तुम्हाला फक्त 15 मिनिटांचा वेळ आहे. इथून तुम्हाला 3 षटक 15 मिनिटाच्या आत संपवायचे आहेत, अन्यथा तुम्हाला पहा नंतर मात्र त्रास होईल. अंधारात मॅच खेळावी लागेल. हा चेंडू अकुट टप्प्याचा, पंचाचा इशारा येतोय वाईड. स्वैर अतिरिक्त 1 धाव वाढते. धावसंख्या 1 न वधारते. ऑन द स्ट्राईक नवीन फलंदाज नमित, तर सलामीचा गोटू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोटू नाव पेटनेम आहे. खरं तर गोटू म्हटलं तर पेटनेम दिलं जात आहे. छोटू आणि गोटूची फलंदाजी पाहायला मिळेल का? चेंडू शॉर्ट पेच पुन्हा एकदा व्हेरी गुड लाईन. गोलंदाज सलमान शेखचं मात्र आणखी एक बॉल डॉट जातोय. सलमान शेख जास्तीत जास्त लेग स्टंपला चेंडू ठेवतोय आणि वेगानं, तो देखील जास्त उसळी न देता फक्त कमरेच्या खाली चेंडू झपकन गुडघ्याच्या समांतर गुडघ्या लगत चेंडू जातोय आणि त्याचा मात्र डॉट बॉल आणखी पाहायला मिळतो. हा फुल टॉस, प्रॉपर टाइम, डायरेक्ट हिट आणि हे ऐवा झेल फिट पकडलाय. 100 रुपयाचा पारितोषिक गुड्डू जोशी यांचं पटकावतोय हा प्रेक्षक. 6 धावा षटकार. ते आपल्याला नक्कीच डिटेल पारितोषिक. हा चेंडू बॅट चिकट लाईटली ब्रश केला होता आणि हा मात्र डायरेक्ट हिट. फलंदाज बाद होतोय. मोठी विकेट. नमित एक महत्वपूर्ण फलंदाज, मी म्हणेन बॅकबोन ऑफ टीम, परततोय तंबूच्या आश्रयाला. नमित साठी मात्र वाट पाहिली जाते. येणाऱ्या 3 षटकातच आपल्यापर्यंत निकाल येईल, कुठला संघ तुमच्या समोर असेल. विनय गरजसाठी 200 रुपये डायरेक्ट हिट केला अक्षय जोशी यांच्याकडून. विशाल जोशी खर तर
हा पहिला चेंडू डॉट खेळतोय या PPLचा खरं तर आयोजक सर्वा विशाल जोशी, ज्याने 3 सामन्यामध्ये थोडी निराशा दाखवली. डावखुरा खेळाडू आहे आणि मात्र या सामन्यात कदाचित चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय क्रिकेटची प्रचंड आवड आहे. आज मात्र खेळण्याचा देखील स्वतः मैदानावर आनंद घेतोय. चांगला फटका, चांगला सद्दा, हलकासा फ्लिक केलाय, मिळेल एकच धाव. आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या हलू का होईना संत गतीनं वाढते. ती फक्त 13 रन्स, 12 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. म्हणजे 12 चेंडू 46, प्रति षटकामागे 23 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 46 धावा. थोडंसं या ठिकाणी आपण पाहिलात तर मॅच वन साइड होतोय. चला आवा, तुमच्याकडे आता फक्त 8 मिनिटं आहेत. आम्ही टाइम काउंट केलेला आहे. कृपया आपण जास्त घाई करायची आहे. प्रत्येक षटकामागे तुम्ही टीम मीटिंग करता, कारण टीम मीटिंग ही ग्रामपंचायत मध्ये घेतली जाते. आता तर सभा जी असते ती नगरपालिका, ग्रामपंचायत, त्यानंतर विधान भवन अशा ठिकाणी घेतायत. मैदानावर जास्त वेळ नाही मिळणार तुम्हाला टीम मीटिंगसाठी. इथे तुम्हाला घाई करावीच लागेल. तर षटक क्रमांक 3 घेऊन येते गोलंदाज सलमाननं देखील 8 धावांचं षटक फेकलं. बंटीनं 5 धावा. त्यानंतर तिसरा गोलंदाज आदित्य घरात. आदित्य घरात गोलंदाज, फास्टर गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे. समोर विशाल जोशी, विशाल मोतीराम जोशी, या गावचं अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. इथे मात्र चेंडू सोडून देतोय. कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला नाहीये विशालनं आणि डॉट बॉलची समाप्ती. शॉर्ट पिच चेंडू होता. विशालला कदाचित वाटलं की हा वाईड मिळेल, परंतु चेंडू लेफ्ट केला आणि तिथे मात्र डॉट बॉल मिळतोय. नेक्स्ट बॉल, शॉर्ट पिच चेंडू, फुल सक्सेसफुल अँड पॉवरफुल स्ट्रोक. मास्टर लगावला षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. 19 रन्स. नेक्स्ट बॉल, चेंडू दुसरा बॅटने केलाय विशाल जोशीनं. मात्र चेंडू कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने लॉंगऑनला जातोय. मिळेल फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 20 या आकड्यावर. करायचे आहेत तुम्हाला 59 धावा. आतापर्यंत लागल्यात फक्त आणि फक्त 20च धावा. षटकार चौकार, चौकार षटकार, हेच मात्र मैदानावर आतषबाजी करावी लागेल. अक्षरशः धावांचा पाऊस पाडावा लागेल या आव्हानाच्या सामोरे जाण्यासाठी, या आव्हानाच्या जवळ जाण्यासाठी. खरं तर अतिशय कठीण समीकरण. फुलटॉस, फुलर लेनचा चेंडू होता पहा, तो देखील बॅटच्या रगाड म्हणजे अर्थातच पट्ट्यात आला नाही. आणि गोटो हा चेंडू खेळतोय निर्धाव. गोटूकडनं फार अपेक्षा होत्या संघाला, परंतु तोच गोटू आता 4 चेंडू डॉट खेळतोय. हा चेंडू आता मात्र मिस्टॅमिंग स्ट्रोक. जेलखाली क्षेत्ररक्षक बंटी जोशी जेल टिपतोय आणि गोटू देखील होतोय जेलबाद. अतिशय चांगलं आयोजन आपण पाहतोय. अतिशय सुंदर आयोजन सातत्यानं सांगितलं जातं. आपण पाहतो या स्पर्धेमध्ये खास वैशिष्ट्य देखील पाहायला मिळालं, ते म्हणजेच मुरबी गावातील आपण पाहतोय भाऊ ठाकूर आणि त्याचबरोबर आमचे पाहुणे खेळाडू अजून एक अर्थातच सोमनाथजी म्हात्रे. या 2 व्यक्तिमत्वांवर एवढं प्रेम या पेठ गावाचं, आणि त्यांनी देखील तेवढंच प्रेम कमावलं. म्हणून आज सोमनाथजी म्हात्रे आणि भाऊ ठाकूर सारखे पाहुणे खेळाडू देखील या संघामध्ये खेळताना पाहायला मिळालं. भरपूर प्रेम दिलं गावानं आणि या 2 व्यक्तिमत्वानं प्रेम पाहून आज या स्प्रिंग लीग मध्ये खेळताना पाहायला मिळतो. हा चेंडू देखील सरळ डिफाईन लेग मध्ये खेळताना फलंदाज विशालच्या बॅट मधून येतोय चौकार. तर 4 धावेने संघाची धावसंख्या 24 या आकड्यावर पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावर. अतिशय प्रयत्न सुरू आहेत चौकार षटकार मारण्याचे, परंतु ते प्रयत्न आवाक्याच्या बाहेर आहेत. मी म्हणेन अक्षरशः कठीण समीकरण आहे.
6 चेंडू राहिलेत आणि धावसंख्या धावफलकावर फक्त 24. आता भरपूर साऱ्या धावा करायच्या आहेत. 6 चेंडू आणि 35 धावा. 6 चेंडू 6 षटकार. 6 चेंडू 6 षटकार मारावे लागतील. मग आता याच मैदानावर पुन्हा एकदा निखिल शेळके बनायला लागेल. याच मैदानावर बंटी जोशी बनायला लागेल या फलंदाजाला, जिथे मात्र त्यांच्या नावावर ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये रेकॉर्ड आहेत. 7 चेंडू 7 षटकार, 6 चेंडू 6 षटकार, असे रेकॉर्ड्स आहेत या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये. अर्थातच त्याच रेकॉर्डची पाहणी करावी लागेल आणि घरच्या मैदानावर या घरच्या स्पर्धेमध्ये या घरच्या लीग मध्ये 6 चेंडू 6 षटकार. चला टाइमपास करू नका. आता 6 षटकार पाहिजे तरी तुम्ही टाइमपास करता. ते मात्र जास्त वेळ घेतला जाता. सातत्याने सांगितलं जाते तुम्हाला. कदाचित अजूनही भीती आहे की काय असं म्हणावं लागेल. गोलंदाज विनय. हा चेंडू इथे मिस टायमिंग स्ट्रोक. बंटी जोशी व्हेरी गुड कॅच. जबरदस्त झेल टिपलाय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. आणखी एक फलंदाज बाद. नेक्स्ट बॉल. विशाल जोशी ऑन स्ट्राइक. हा चेंडू विशाल जोशीनं हुक केलाय. चेंडू जातो डिफाईन लेगला. पंचांचा इशारा येईल आपल्यापर्यंत. षटकार की चौकार. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा वाढते. धावसंख्या 4 ने वधारते. 28 या आकड्यावर शेवटचे 4 चेंडू आणि भरपूर साऱ्या धावा. नक्कीच आपण पाहतोय जे कधी मी म्हणेन क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत नाही, ते आज मात्र फलंदाज खेळतायत. पहा अतिशय चांगला फटका. विशाल जोशी. गणेश दादा आता विचार करावा लागेल. विशाल जोशीला खेळवायचं की रणजित घरत यांना खेळवायचं. काय फलंदाजी करतायत आणि विशालच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी. तर आज किती वर्षांनी विदाऊट प्रॅक्टिस खेळणारे हे खेळाडू म्हणजे रक्त सिंगल विकेट खेळावं लागेल खरंच. बरं आणि ते मात्र 4 धावा वाढतायत. विशाल जोशी यांचं देखील कौतुक करावं लागेल. शरीर यष्टी किती दांडगी आहे, मजबूत आहे, तरी देखील चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करताना आपल्याला पाहिला. 1 षटकार 2 चौकार देखील त्यांनी ठोकलेत. म्हणजे अजूनही खरं तर क्रिकेट नसानसात भिडलाय. हा चेंडू वाईड स्क्वेअर. अतिरिक्त 1 धाव. जणू काही क्रिकेट हा विशाल जोशी यांच्या रक्तातच आहे असा हा खेळ. किती वर्षांनी विदाऊट प्रॅक्टिस खेळ करणं हे फार कठीण असतं आणि आपण रात्र दिवस उन्हाळी पावसाळी क्रिकेट खेळत असतो. फुलटॉस. नो बॉल. नो बॉल प्लस किती धावा येतील? 1 धाव तर पूर्ण. आणि आणि फलंदाज थोडासा हावरटपणा दाखवतोय खेळण्यासाठी. कदाचित त्याला देखील हाऊस करायचे. मॅच तर निसटून गेले हातातून. फलंदाज तेजस थोडासा हाऊस करण्याचा प्रयत्न करतोय. विशाल जोशी यांना परत पाठवतोय. किती बोलायचं होतं? 3 चेंडू बाकी. आणखी 1 चौकार. पहा इथे मात्र धावा येतात परंतु वेळ निघून गेलाय. जुना बॉल द्या. एकोणचाळीस पर्यंत आकडा गाठलाय असं म्हणावं लागेल.
अजून 20 धावा. किती धावांनी पराभूत होणार ही वाट पाहिली जाते. 2 चेंडू बाकी, 20 धावांची आवश्यकता. म्हणजे कुठेतरी जवळपास गेला होता हा विशाल स्पोर्ट्स 555-6 संघ. कदाचित चुका झाल्या नसत्या सुरुवातीला तर मॅच जवळपास गेले असते. झालेल्या चुका त्या नक्कीच त्यांना आठवत असतील. आणि हा लांब लचक षटकार, अर्थातच षटक देखील पाहायला मिळतोय. 2 चेंडू अजून शिल्लक, 7 चेंडू फेकलेत आतापर्यंत. फुल टॉस आणि हा चौकार. 1 चेंडू शिल्लक. पंधरा धावांची आवश्यकता आहे. 15 धावांची आवश्यकता. षटकार मारला तर मग 7 धावाने हराल. आणि खरोखरच हा येतोय चौकार. खरंच नक्की सुरेख फलंदाजी तेजस. फक्त 10 धावांनी पराभूत झाला विशाल स्पोर्ट्स 555-6. 10 धावांनी पराभूत होतोय आणि सामना जिंकतोय, फायनल मध्ये प्रवेश करतोय. पहा 16-16 अर्थातच संदीप स्पोर्ट्स 16-16 संघाच्या विरोधात खेळेल. सनमॅक 11 17-17, 16-16 आणि 17-17. 17चा खतरा विरुद्ध 16चा डोला, असा हा सामना.